नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती मी निखिल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये। आज माझ्यासोबत बघा कोण आहे। आज माझ्या भाच्या आहेत। या भाच्या ही आहे कृष्णा आणि ही आहे राधा। आणि आज आपण चाललेलो आहोत, कुठे चाललेलो आहोत आपण? कुठे? मंदिरात चाललोय। पण कोणत्या मंदिरात चाललोय? कुठे चाललोय? आई जीवदानीच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत। आणि आपल्याकडे ना ताई आलेली आहे आणि तिची ही दोन चिंडर पिंडर एक कालच आलेले आहेत। तर म्हटलं की यांना फिरायला कुठेतरी घेऊन जाऊया। आणि आहे मुक्काम यांचा बराच, अजून महिनाभर तरी आहे ना तुम्ही इकडे। शाळा बिळा काय नाही, एकदम फुल एन्जॉय आहे ना आता। तर आता हे दोघं तर रेडी झालेले आहेत। निकिता येते, आयुष येतोय आणि आपली ताई देखील येते। ती आलेली आहे रोह्यावरून। हे रोहेकर मंडळी आहेत मंडळी। चला तर आता आपण ओला बुकिंग केलेली आहे आणि आता 2 मिनिटात येईल असती। कोको तर दिसला नाही बाबा, झोपलाय वाटतं गाठ। चले आयुष पटकन, आपली गाडी आली आणि इकडे बघा फोटो सेशन चालू आहे। हे बघा, ही आपली ताई, ही निकिता आणि तिचे दोन। चला 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 पटपट पटपट चला चला, बोला गणपती बाप्पा मोरया। चला आता जवळजवळ 20 मिनिटांमध्ये पोहोचणार आहोत, कारण बाजूलाच आहे। आणि इथे आल्यानंतर आपण जीवदानीला नाही गेलो असं होणार पण ना। ताई कसं वाटतंय तुला? कसं वाटलंय नाला सोपारा? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट टाइम। सकाळी आहे ना पाऊस पडला, त्याच्यामुळे वातावरण पूर्णपणे एकदम मस्त आहे। नाहीतर पूर्ण गर्मीनं हैराण झालं होतं। आता पूर्ण ढगाळ वातावरण आहे, छान वाटतंय। तर आता मंडळी फायनली आपण आईच्या पायथ्याशी आलेलो आहोत। आणि तुम्ही बघू शकताय हे अशा प्रकारचं आहे। आणि आज रविवार असल्यामुळे आहे ना लगबग खूप जास्त दिसते। बघूया आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दर्शन कसं इझिली होतंय का। हा जो आहे ना हा रोपवेचा रस्ता आहे आणि आपण आहे ना रोपवेचा जरा चौकशी करूया काय नक्की रेट्स। ही रोपवेची एंट्री आहे आणि आपल्याला जर चालत जायचं असेल तर तिकडून एंट्री आहे। रोपवेचा रेट काय आहे जरा चौकशी करायची। येऊन जाऊन आणि सिंगल जर पाहिजे असेल तर वरून सिंगल भेटेल, कारण का इथूनच आम्हाला वरती चढण्यासाठी सिंगल पाहिजे होतं। 6 जण आहेत, 250 रुपये पर पर्सन। लहान असेल तर हाईट प्रमाणे, म्हणजे एकदम छोटे छोटे एवढेच हाईटचे। तिथं मार्कर आहे, त्या मार्करची खाली आलं तर नाही घेणार, मार्करची वरती गेलं तर घेणार। अच्छा, तर मंडळी आता आहे ना आपण रोपवेचा रेट विचारला तर पर पर्सन 250 रुपये असं म्हणतात आहे ते। इथून म्हणजे दोन्ही साईडचं ते 250 रुपये घेतात। आणि जर सिंगल साईडचं पाहिजे असेल तुम्हाला तर सिंगल साईडचं रेट मला नाही माहिती, पण जर तुम्हाला सिंगल यायचं असेल तर वरून तुम्ही खाली येऊ शकता सिंगल। तर राधा आणि कृष्णा हे आता पहिल्यांदाच पायऱ्या चढून देवीच्या दर्शनाला चाललेले आहेत। चला बघा यांचे हसरे चेहरे आता बघून घ्या तुम्ही। इकडून 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 तिकडून तुम्ही, तिकडून लेडीज तिकडे। चेकिंग झालेली आहे। जीवदानी आईच्या दर्शनाला तुम्ही येणार असाल तर तुम्ही आजूबाजूचं हे दृश्य बघून घ्या कशा प्रकारचं असतं हे। आणि आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी ते अशा प्रकारचं आहे। हे बघा 350 पायरी चढता चढता एवढी हालत झालेली आहे। आणि
आयुष आणि कृष्णा ते आता दिसतच नाहीत, भरपूर वरपर्यंत पोहोचलेत. बघा राधा, घामटा काढलास तू, माझा घामटा काढलास. हा काय 2 मिनिटं फक्त, आता इथून चालत जायचं तुला. हा चल आता चालत, ग्रिप सुटली माझी. चला ऊपर 150-200 रुपए लेता है. हे बघा आता 5:27 झालेत, म्हणजे जवळजवळ 27 मिनिटांचा आपला हा प्रवास आता 1010वी पायरीवरती येऊन थोडा वेळ थांबलेला आहे हा प्रवास. हे बघा प्रवासात थांबण्याचं कारण हे आहे आमचं, पण काही हरकत नाही. हळूहळू हळूहळू आम्ही देवीचं दर्शन लवकरात लवकर घेणार. तर हे बघा मंडळी, आपण आहे ना फायनली मंदिराच्या इथे पोहोचलेलोच आहोत. तुम्ही बघू शकता ते बघा, दुकान नंबर 1-2 इथूनच सुरुवात होते आणि आपण इथूनच आता जाणार आहोत. देवीचं दर्शन घेतलंस, कसं वाटलं? मस्त. एवढ्या वरती चालत चालत आलीस, दमली नाही? हा नाही दमली? म्हणजे आपण देवीचं दर्शन घेऊन इथून बाहेर पडलो, पण अपेक्षेप्रमाणे आपल्याला देवीचं दर्शन तुम्हाला दाखवता नाही आलं, कारण का कॅमेरा अलाउड नाहीत आणि इथे सुद्धा कॅमेरा अलाउड नाहीत असं म्हणतात आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला मी दाखवतो इकडचं. हे वरती आल्यानंतरच अशा प्रकारचे दृश्य आहे. हे बघा, हे महाकाली देवीचं मंदिर आहे, त्या बाजूला कालभैरव मंदिर आहे आणि इथून आपल्याला एक्झिट बाहेर जायचंय. आणि मंडळी थोडंसं इथून पुढे आल्यानंतर आहे ना, या ठिकाणी बघा छोटंसं हे श्रीकृष्णाचं मंदिर खूप छान दिसतंय आणि इथूनच आसपासचा जो नजारा आहे ना, म्हणजे खाली खूप छान वाटेल बघायला. आता एवढं या दुकानामध्ये जवळजवळ 15 ते 20 मिनिटं शॉपिंग करून आमच्या मॅडमनी बघा काय घेतलेलं आहे. राधा, हे कोणाला बघण्यासाठी घेतलीस तू? कोणाला बघणार आहेस? दाखव, बघून दाखव, दाखव. आता यांना काय, अजून काय पाहिजे? राधाला काय पाहिजे? राधाने तर घेतलं, कृष्णाला काय पाहिजे? चला 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 चला, तुझं शॉपिंग झालेलं आहे. आता तू घरी गेल्यानंतर आहे ना, मुलं खेळतात ना बाहेर गार्डन मध्ये, ते बघत बस. राधा, अगं आपलं घर दिसते का? बघ बघ पटकन बघ, पप्पा दिसतात का तुझे? बघ बघ. नाही मला नको, जास्त नको. मला ते हे पण स्टार फ्रूट हे पण खायचंय मला. मसाला नकोय? आधी बोलला नाही.
हम्म. हे आवळ्यासारखं लागलं. ते पकड ताई हातात. या बुवा. ते कितीला कैरी? हे आयुष काय खाता चल. बघा मंडळी, आयुषला दाखवलं नव्हतं, फायनली कैरी खाताना दाखवते मी त्याला. दे इकडे. पळत कुठे चाललाय? का? अरे घामामध्ये एकदम चांगला दिसतोय, हिरो दिसतोय तू. गोळा वगैरे एकदम.